ओमकारला तबला वादनाची आवड होती. घरचं वातावरण अगदी धार्मिक होतं. त्यामुळे लहानपणापासूनच भक्ती रसात रंगलेली भजनं सदोदित त्याच्या कानावरती पडायची. आई वडिलांसोबत, आजीसोबत तो जेव्हा जेव्हा मंदिरात भजनाला, कीर्तनाला जायचा तेव्हा तेव्हा तबल्यावरचा तो ताल, तो ठेका ऐकता ऐकता अगदी मंत्रमुग्ध व्हायचा. पुढे हळूहळू तो तबला वाजवायला शिकला. मंदिरात भजनाच्या वेळी तो स्वतः तबल्याची साथ देऊ लागला. पुढे कॉलेजला गेल्यावर देखील मंदिरात भजनाच्या वेळी तबल्यावर साथ देण्याची सेवा तो मनोभावे करायचा. तो जितका आधुनिक होता, मॉडर्न होता, तितकाच आपली पारंपरिक मूल्य, आपली संस्कृती जपणारा देखील होता. डिसेंबर महिन्यात कॉलेजमध्ये गॅदरिंगचे वारे वाहू लागले. गॅदरिंग म्हणजे तरुणाईच्या जल्लोषाचा, आनंदाचा सोहळा, आपले कलागुण सादर करायची संधी. ओमकारनं देखील गॅदरिंगमध्ये आपली तबला वादनाची कला सादर करण्यासाठी नाव दिलं. अर्थात त्याला याची पूर्णपणे जाणीव होती की मंदिरामध्ये भजनात तबला वाजवणं वेगळं आणि इथं गॅदरिंगमध्ये तबला वाजवणं हे अगदीच वेगळं असणार. मंदिरातला भजनी ठेका आजच्या तरुणाई समोर इथं सादर करणं हे या तरुणाईला फारसं रुचणार नाही, हे त्याला ठाऊक होतं. गॅदरिंग मध्ये तरुणाईला आवडेल, रुचेल अशा उडत्या चालीच्या हिंदी गाण्यावर त्यांना बेभान होऊन थिरकायला लावेल अशा म्युझिकवर तबला वादन करायला हवे हे तो जाणून होता. शिवाय गिटार, ड्रम्स इत्यादी अत्याधुनिक वाद्यांच्या तुलनेत आपल्या या पारंपरिक तालवाद्याचे वादन आजची तरुणाई ऐकेल का हा प्रश्न तर होताच. पण ओमकारला आपल्या या पारंपरिक तालवाद्याच्या जादूवर पूर्णपणे विश्वास होता. ओमकारनं अनेक नवनवीन गाण्यांवर तबला वाजवून पाहिला. विविध वाद्यांसोबत अगदी रॉक म्युझिक, पॉप म्युझिक सोबत देखील फ्युजनचे प्रयोग करून पाहिले. पण त्याला तो ताल साधण्याचा प्रयत्न काही केल्या जमेना. त्याला जे हवं होतं ते काही मनासारखं मिळत नव्हतं. एके दिवशी तो वडिलांना म्हणाला, बाबा, मी कोणत्याही नवीन गाण्याला, भजनाला पहिल्याच प्रयत्नात पटकन तबल्याची साथ देऊ शकतो. पण हा जो मी काही नवीन प्रयोग करू पाहतोय तो मला काही मनासारखा जमतच नाहीये. काय करावं हे मला कळतच नाही. वडील मग शांतपणे हसून म्हणाले, माझं एक छोटंसं काम कर, मग मी तुला तुझ्या समस्येवरचा उपाय सुचवतो. आपल्याला ते नवीन कॅलेंडर भिंतीवरती लावायचंय ना, त्यासाठी तू भिंतीवरती खिळा ठोक आणि मग कॅलेंडर लाव. त्यानंतर आपण बोलूया. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ओमकार हातोडी घेऊन भिंतीत खिळा ठोकू लागला. खिळा ठोकून झाल्यावर त्यानं त्यावर कॅलेंडर लावलं आणि मग तो वडिलांकडे गेला. वडील म्हणाले, बाळा, गेले 10 मिनिटं तू त्या भिंतीत खिळा ठोकायचा प्रयत्न करत होतास. भिंतीवरती खिळा पकडून तू जोर जोरात त्यावर हातोडीने मारत होतास. पुन्हा पुन्हा घाव घालत होतास. 15-20 घाव घातल्यानंतर अंदाजे 25व्या वेळी तो खिळा भिंतीत अगदी सहज आत गेला. याचा अर्थ पहिले 24 घाव हे निरर्थक होते का? तर मुळीच नाही. पहिले 24 घाव घालताना तुझ्या प्रयत्नात जे सातत्य होतं त्यामुळेच 25व्या प्रयत्नात तुला यश मिळालं.
आज तू एखाद्या नवीन किंवा पहिल्यांदा ऐकलेल्या भजनाला पहिल्या प्रयत्नातच चाल देऊ शकतोस ना, याचं कारण लहानपणापासून तुझ्या मंदिरातील तबला वादनाच्या सेवेत असलेलं सातत्य हे आहे. आजही तुझ्या गॅदरिंगला 2 महिने अवकाश आहे. या 2 महिन्यामध्ये तू या नवीन प्रयोगासाठी उत्तम सराव कर. त्या सरावामध्ये सातत्य ठेव. गॅदरिंगच्या दिवशी तू तुझा सर्वोत्तम परफॉर्मन्स देऊ शकशील याचा मला विश्वास आहे. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ओमकारनं या नवीन प्रयोगासाठी 2 महिने भरपूर सराव केला. आपल्या सरावात, आपल्या प्रयत्नात सातत्यही ठेवले. गॅदरिंगचा दिवस उजाडला. एक परफॉर्मन्स होत होते. ओमकारच्या परफॉर्मन्सची वेळ आली तेव्हा ओमकार आपला तबला आणि डग्गा घेऊन स्टेजवर जाऊन बसला. त्यानं सर्वांना अभिवादन केलं. आता हा तबल्यावर काय सादर करणार याची कित्येकांना उत्सुकताही होतीच. ओमकारचा परफॉर्मन्स सुरू झाला. तबल्यावरती पहिली थाप पडली. सतार आणि हार्मोनियम पासून गिटार व ड्रम्स सोबत एक वाद्यांच्या म्युझिक सोबत ओमकारच्या तबला वादनाची जुगलबंदी सुरू झाली. त्याच्या कलेतील एक नवीन प्रयोग तो पहिल्यांदाच करत होता. गेले 2 महिने सातत्यानं ओमकार ज्याचा सराव करत होता त्याचाच आविष्कार सर्वजण आज त्या प्रेक्षागृहामध्ये अनुभवत होते. ओमकार पूर्ण एनर्जीनं अगदी तल्लीन होऊन वाजवत होता आणि समोर प्रेक्षागृहामध्ये बसलेली तरुणाई तितक्याच तल्लीनतेनं या नवीन आविष्कारामध्ये बुडून गेली होती. विविध वाद्यांसोबत जुगलबंदी आणि फ्युजन नंतर ओमकारनं मग तरुणाईला आवडत्या उडत्या चालीच्या बॉलिवूड गाण्यांवरती तबला वादन करायला सुरुवात केली. आणि मग क्षणार्धातच समोरचे प्रेक्षागृह तरुणाईच्या टाळ्या शिट्ट्यांनी दणाणून गेलं. मैफिलीच्या अखेरीस जेव्हा ओमकारने कजरारे या गाण्यावरती तबला वादन करायला सुरुवात केली तेव्हा तर सारी तरुणाई प्रेक्षागृहामध्ये बेभान होऊन नाचू लागली. ओमकारचे काही जिवलग मित्रमैत्रिणी तर अक्षरशः स्टेजवरती येऊन नाचत होती. त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाचा ओमकार हा स्टार परफॉर्मर ठरला होता आणि याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे त्याचा अखंड सराव आणि त्यातील सातत्य.